कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय कलेक्टर मॅडम, टेन्शन मध्ये दिसताय, काय गडबड? नाही टेन्शन नाही। मी हा विचार करत होते अर्जुन, संकल्पसारखी अशी कित्येक माणसं असतील ना रे, जशी खोटी बनावट कागदपत्र वापरून स्वतःचं काम काढून घेत असतील। पण मला एक गोष्ट कळत नाहीये, यांना ही अशी बनावट कागदपत्र मिळतात कुठून? विचार करण्याची गोष्ट आहे बरं काही। अर्जुन, फक्त विचार नाही करायचा, याचा तपास घ्यायचा आणि कारवाई करायची अशा। अप्पे, अगं हो की, आत्ता आपला पोरगा बरा होतोय, जरा थांब। लगेच आईवरून कलेक्टर पदावर कुठे उडी मारतेस आणि मला बापावरून डायरेक्ट इन्स्पेक्टर। हे बघ, तुझा नवरा व्हायचा चान्स असाही कमी मिळतो मला, अशा सुट्ट्या परत परत मिळत नाहीत। अर्जुन, तुझं काय चाललंय? तुला कुठेही काही सुस्त करे? तसं काय आहे, ज्याच्या बायकोच्या डोक्यात फक्त कामच असतं ना सारखं, त्याला हे ऑटोमॅटिक सुचतं। अर्जुन, तुला कळतंय का अर्जुन, आज आपलं कुटुंब आनंदी आहे, पण तू विचार कर, आपण सरकारी सेवेत असून सुद्धा या प्रकरणाचा आपल्याला एवढा मनस्ताप झाला, एवढा त्रास झाला, तर सामान्य लोकांना याचा किती त्रास होत असेल? अप्पे, तुझं म्हणणं कळतंय मला, पण तुझ्या डोक्यात अजून हेच आहे का? मी काय म्हणतोय, अमोलला डिस्चार्ज मिळू दे, एकदा आपण घरी जाऊ, मग या प्रकरणाचा विचार करू ना। नाही अर्जुन, आपल्या घरातल्या गोष्टींचा जेव्हा कामावर परिणाम होतो ना, तेव्हा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा आपण अनादर करतोय की काय, असं वाटतं मला। त्यामुळे अमोलला डिस्चार्ज मिळायच्या आधीच मला या गोष्टी हातात घ्यायच्या। हे अगं पण अर्जुन प्लीज, मला समजून घे ना। हे बघ, शाळांमध्ये दवाखान्यांमध्ये अशी प्रशिक्षण न घेता बनावट कागदपत्र टाकून काम मिळवतात अरे ही लोक, आणि लोकांना त्रास देतात। हे बघ, आपल्याला सोड, पण गरीब घरातील मुलांना याचा किती त्रास होत असेल। आपला अमोल पण मरणाच्या दाढीतून परत आले, मग आणि आपण सक्षम होतो म्हणून आपण यातनं बाहेर पडलो, पण गरिबांचं काय, सामान्य माणसांचं काय? त्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा सांग मला? आणि अर्जुन, हे असं घाणेरडं काम करणाऱ्या लोकांची मानसिकता आपण नाही समजून घेऊ शकत। मला कळतंय तुझं म्हणणं अप्पे, तू एक काम कर, आजच ऑफिसला जा आणि ह्या प्रकरणावर कामाला सुरुवात कर, आणि काही लागलं तरी पहिला फोन मला आला पाहिजे। खरंच थँक्यू, तू समजून घेतोयस मला। कलेक्टर मॅडम, माझं कर्तव्य आहे, एक नवरा म्हणून पण आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून। डॉक्टर आहे, डॉक्टर, अमोलच्या डिस्चार्ज बद्दल काय, कधीपर्यंत होईल काय? अमोलची तब्येत ठीक आहे, ही इज ऑल राईट नाव, त्यामुळे उद्या आपण त्याच्या डिस्चार्जची सगळी प्रोसेस करून टाकू। अरे वा, थँक्यू डॉक्टर। अर्जुन, अमोलने आपल्याला दिलेलं प्रॉमिस त्यांनी पूर्ण केलंय। आपला अमोल उद्या घरी येणार आहे। तो आता एक काम कर, तू जा ऑफिसला आणि कामाला सुरुवात कर, मी अमोलला भेटून डिस्चार्ज बद्दल सांगतो। पोरगं उड्या मारणार आहे। चल चल इथे. चल। आजोबा, या आता घरी गेल्या गेल्या शेती बघणार आहे। अरे त्यात काय तवा, तुला माहितीच आहे की आपण घेवडा पेरलाय। हा, ते पण खरं आहे। अरे पण अमोल, बांधाच्या बाजूला अजून काही पेरलं नाही ना आपण? काय? पण बापू, पेरणी तर केली होती ना आपण। अरे पेरणी आपण शेतात केलीये, बांधाला पण छोटं छोटं पीक काढता येते ना। मग ते आपण विनू करूया ना। ऐकलं, मी सगळं ऐकलं। बाबा, अरे अजिबात नाही, डॉक्टरांनी सांगितलंय शेतातच काय, इथून बाहेर पण जाता येणार नाही तुला। अरे अर्जा, कदम कमीत कमी 15 दिवसांची रेस्ट सांगितली। असं अचानक कसं काय सांगितलं डॉक्टरांनी? बापू डॉक्टर आहेत ते, त्यांच्या पुढे कुणाला काय बोलता येतं का? 15 दिवसांची रेस्ट सांगितली। हा, फक्त ते असं म्हणलेत की जो कोण खुश राहील ना, एकदम हॅप्पी, त्याला उद्याच डिस्चार्ज देतो म्हणले। खरंच बाबा? ओ मग काय लेका अर्जा, आमची गंमत करतोय। अरे आम्ही ते शेतात काय काय लावायचं ठरवलंय माहितीये का तुला? तुम्ही काय काय ठरवलं ते सगळं माहितीये मला, मी सगळं ऐकलंय, पण त्यातलं काही करायचं नाही। डॉक्टरांनी सांगितलंय डिस्चार्ज जरी मिळाला तरी घराच्या बाहेर पडायचं नाही। बाबा, आ डॉक्टरांना सांगू तरी दे ना। अरे हा, तू कशाला सांगतोयस आम्हाला? अर्जा, अरे आम्ही रानात नवीन काय काय लावणार आहे रे। मला सगळं माहिती आहे, त्यातलं काहीच करायचं नाही। अमोलला आता फक्त आरामाची गरज आहे, घरात बसून आराम करायचा। मी अजिबात रिस्क घेणार नाही। ठीक आहे बाबा, बघू काय करायचे ते।
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. गायतोंडे, येस मॅडम. रस्त्याच्या अतिक्रमणाच्या कामासाठी लोक पाठवली होती आपण, त्याचं काय झालं? मॅडम, जे सक्तीचं अतिक्रमण आहे त्याच्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच आहे. पण जे गरीब लोक आहेत, जे हातगाडी लावून आहेत, त्यांच्यावर कारवाई करायचं म्हणजे त्यांच्या पोटावर आबाळ येण्यासारखं आहे. त्यामुळे आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून थांबलोय. पण यातनं काहीतरी मार्ग निघायला हवा ना. एक काम करा, पालिकेमध्ये जाऊन जरा चौकशी करा आणि त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळते का ते बघा. आणि बाकीचे बेकायदेशीर अतिक्रमणे ते हटवा. आणि ज्या लोकांना जागा मिळाली ना त्यांच्याकडनं नाममात्र का होईना पण काहीतरी रक्कम घ्या, जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाच होईल. परत आपण त्यांच्यासाठीच काहीतरी करूया. हा चांगला उपाय आहे मॅडम. इनफॅक्ट आपण ते पैसे सफाई कर्मचारी नेमण्यासाठी करूच शकतो. हो, तसं करूया. पण या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड मात्र राहू द्या. आणि हो गायतोंडे, मला तुमच्याशी अजून एका विषयावर बोलायचं आहे. बोला ना मॅडम. गायतोंडे, संकल्पने जे काही केलं त्याचा तुम्हालाही अंदाज असेलच. अर्थातच मॅडम. तिरस्कार आणि राग माणसाला कुठच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतो ह्याचं जिवंत उदाहरण येतो. संकल्पने खोटी कागदपत्र बनवून त्या हॉस्पिटलमध्ये काम मिळवत. पण गायतोंडे, असे अजून कित्येक लोक असतील जे अशी खोटी कागदपत्र बनवून काम मिळवत असतील. करेक्ट मॅडम. आणि ह्या सगळ्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. तेच नकोय आपल्याला. गायतोंडे, आजच हॉस्पिटलमध्ये, शाळांमध्ये, बँकेत, कॉलेजेसमध्ये पोलिसांना छापा टाकायला सांग. पण हां, हे काम कुठलीही पूर्वसूचना न देता व्हायला हवं. ओके मॅडम. जे जे लोक असे बनावट कागदपत्र बनवून काम करतायत ना त्या सगळ्या लोकांना नोकरीवरून काढून टाका. आणि ज्या लोकांनी त्यांना हे असं काम करू दिलंय ना त्यांची कसून चौकशी करा. येस मॅडम, मी आजच तशी ऑर्डर काढतो. गायतोंडे, त्या त्या ठिकाणी काम करणारी लोक ही योग्य ते प्रशिक्षण घेऊनच काम करणारी आहेत. येस मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली राईट. मॅडम, तुम्ही कामाच्या संदर्भात किती बारीक विचार करता. त्यामुळे तुमच्याबरोबर काम करण्याचा आनंद आणि समाधान असं दोन्हीही मला मिळतं. थँक्यू. बरं मॅडम, अमोल कसा आहे? अमोल बरा आहे आता. इनफॅक्ट उद्याच त्याला डिस्चार्जही मिळतोय. अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. मॅडम, बुराई कितना भी चाहे अच्छाई उसे मिटा नहीं सकती. जो छाव दे दुनिया को वो डाली पेड़ से कभी कट ही नहीं सकती. मॅडम, तुम्ही लोकांसाठी इतकं चांगलं काम करून ठेवलंय ना की त्याची पुण्याईच तुमच्या पाठीशी उभी राहिली. तुमचा परिवार असाच आनंदात राहो हीच देवाकडे प्रार्थना. गायतोंडे, खरंच थँक्यू. येस मॅडम, येतो मी. हो. बरं मॅडम, आज एक गोष्ट मी तुमच्या परवानगीशिवाय करणार आहे. काय? अमोलच्या आनंदात मी आज ऑफिसमध्ये पेढे वाटणार आहे. एक मिनिट. येस गायतोंडे. येस, नथिंग डू. अहो, येस पण म्हणजे हे- येस म्हणजे येस. बरं, ठीक आहे. ओके मॅडम, हॅव अ गुड डे. येस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.